जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपण मागच्या आठवड्यात 9वा श्लोक घेतलेला, कोणाला आठवतंय त्याबद्दल काही? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा। आपण 9व्या श्लोकामध्ये जे बघितलेलं ते की योगी टू भगवान जाण्याकरताची जी प्रोसेस किंवा जर्नी आहे तो या श्लोकामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आणि बेसिकली योगी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही हॅज रीच टू द म्हणजे परमात्मा प्राप्तीची स्टेज अचीव झालेली आहे. सो भगवान जेव्हा योगी व्यक्तीला भगवान या स्टेजला जायचंय तेव्हा त्या भगवान म्हणजे आपल्या कृष्ण भगवानांच्या काय क्वालिटीज आहेत त्या सगळ्या या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला एखाद्याचं स्मरण करायचंय तर त्याचं स्मरण करण्याकरता जर आपल्याला क्वालिटीज माहिती असतील तरच आपण त्या करू शकतो. आणि इथे परमपुरुष म्हणून
जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या क्वालिटीज बेसिकली कव्हर केलेल्या आहेत. बर, ठीक आहे. अजून कोणी काय सांगू शकेल? अ, हरे कृष्णा प्रभूजी. प्रभूजी, फक्त तो लास्ट पॉइंट जो माताजीने सांगितलेला त्याला फक्त म्हणजे ह्या श्लोकामध्ये परमसत्याच्या निराकार कल्पनेचे निराकरण म्हणजे श्रीकृष्णाने केलेलं आहे. म्हणजे एखाद्या अमूर्त किंवा निराकार संकल्पनेला प्रोत्साहन देण्याऐवजी कृष्ण थेट त्यांच्या रूपाला म्हणजे त्यांच्या दिव्य वैयक्तिक रूपावरती ध्यान करण्याची म्हणजे लाईक शिफारस करतात या श्लोकामध्ये. हरे कृष्ण. ओके. तर आपण अशी समरी जरा परत बघून घेऊया. तर जो 6व्या अध्यायामध्ये ज्या योगीबद्दल, जो अष्टांग योगी आहे त्याबद्दल कृष्ण बोललेला. ओके. त्यानंतर अर्जुनाने तर प्रश्न विचारला की असा योगी जर का सक्सेसफुल नाही झाला, मध्यावरतीच त्यांनी सगळं सोडलं, तर काय होतं म्हणून. तर त्याचं उत्तर कृष्णाने पुढे 7-8 श्लोकांमध्ये दिलंय. पण त्यांनी अर्जुनाने मध्येच कृष्णाचा जो फ्लो होता त्याला खंड पाडला. त्यामुळे कृष्ण त्या सक्सेसफुल योग्याचं पुढे काय होतं ते नाही सांगत. अनसक्सेसफुल योग्याचं काय होतं ते त्यांनी सांगितलंय. पण जो परमात्माचं जे ध्यान करतोय तो अष्टांग योगाद्वारे, त्या परमात्माच्या ध्यानाचे जे शेवटचं स्टेज आहे त्याच्यानंतर तिकडे पोहोचल्यावरती पुढे काय होतं ते कृष्णाने सांगितलं नाही, कारण अर्जुनाने तिथे मध्ये प्रश्न विचारला त्याला. तर आता त्या योगाबद्दल कृष्णाने 8व्या ह्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून सांगायला सुरू केलंय. ते तो 13व्या श्लोकापर्यंत सांगणार आहे. आणि ते सांगताना त्याचं उद्दिष्ट काय आहे की परमात्म्याच्या स्वरूपावरती ध्यान करणारी व्यक्ती भगवानांच्या स्टेजपर्यंत त्यांच्यावरती ध्यान करणं, त्यांचं स्मरण कसं करू शकेल ते कृष्ण इथे सांगतोय आता. आणि ते सांगताना पहिल्यांदा त्यांनी 8व्या श्लोकामध्ये त्यांनी अशा व्यक्तीची आपल्याला ओळख करून दिली की ज्या व्यक्तीला त्याचं जे चेतना जी आहे, ओके, तो कृष्णा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाऊन नाही देणार आणि कंटिन्युअसली परमात्म्याचं ध्यान करेल, अशी व्यक्ती कसं कृष्णाला अचीव करू शकेल ते त्यांनी सांगितलंय. पण कृष्णाने इथे स्वतःची डायरेक्टली ओळख करून नाही दिली. तोनी स्वतःला इनडायरेक्टली रेफरन्स केलेला आहे आणि परमपुरुष म्हणून संबोधला आहे स्वतःला. आणि त्या परमपुरुषाच्या काय क्वालिटीज आहेत, एखाद्याचं स्मरण करायचं असेल तर माताजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखाद्याचं जर स्मरण करायचं असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती हवी. त्याचे गुण काय आहेत, त्याचा धर्म काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स क्वालिटीज काय आहेत, त्याचे आधीचं काय आयुष्य कसं होतं वगैरे, ह्याबद्दल सगळी माहिती असली तर त्याचं स्मरण करता येतं. म्हणून इथे कृष्ण स्वतःबद्दल 10 क्वालिटीज सांगतोय ह्या श्लोकामध्ये. ओके. त्या 10 पैकी आपण पहिल्या पंक्तीतल्या 5 क्वालिटीज आपण बघितल्या. नंतरच्या काही क्वालिटीज आता आपण आजच्या श्लोकात बघणार आहोत. ह्या क्वालिटीज सांगितल्यामुळे आपल्याला कृष्णाचं स्मरण करायला सोपं पडतं. आणि पुढे गेल्यावरती जसं करत करत आपण 8व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत जसं पुढे जाऊ, तसं 13व्या श्लोकामध्ये कृष्ण आठवण करून देतो की तो परमपुरुष इतर कोणीही नसून मी स्वतःच आहे म्हणून. अशा पद्धतीने सगळ्या वाटा त्या भगवानांपर्यंत येतील अशा रीतीने कृष्ण मार्गप्रदर्शन करतोय आपल्याला. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे का आतापर्यंत काय आपण जे बोललोय त्याबद्दल? नाही, 2 पॉइंट ऍड करायचे होते प्रभूजी. आणि म्हणजे तुम्ही जे डिटेल मध्ये सांगितलं ते मला एकदम आठवलं मागच्या वेळेस. म्हणजे ऍटलिस्ट माझ्या मनात हा नेहमी प्रश्न होता की आत्मा म्हणजे नक्की काय असतं. तर ते तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं होतं की एका केसाचे 40 जर छेद केले तर 40वा छेद म्हणजे इतका 10,000. सूक्ष्म 10,000. सॉरी. केसाचा अग्रभाग जो असतो, टिप म्हणतो ज्याला, हा. 10,000वा हा. भाग. हा, ते एक सांगितलेलं. आणि दुसरं म्हणजे की कृष्ण म्हणजे मागच्या पण श्लोकामध्ये हे आपल्याला मागच्या इन द सेन्स या अध्यायाच्या नाही पण अगोदरच्या अध्यायांमध्ये
की कृष्ण भगवानांना भूत, वर्तमान आणि भविष्य हे सर्व काही माहिती आहे आणि सगळ्यांचं बेसिकली सगळ्या जीवांचं माहिती आहे. पुढे काय होणार, मागे काय झालेलं आहे वगैरे. ते पण एक जस्ट पॉइंट मला ऍड करायचा होता प्रभूजी. बरोबर. ते हरे कृष्ण. हा प्रभू बोला. हा, आता आठवलं तुम्ही ते. ऍक्च्युली तुम्ही 5 कॅरेक्टरिस्टिक सांगितले, त्याच्यापैकी 4 आठवतात. एक कवी, ज्याला हू इज नॉलेजेबल, आणि पुराण म्हणजे ओल्डेस्ट ऑफ ओल्ड, म्हणजे आधी कालापासून. आणि नंतर कंट्रोलर सांगितलं, बरोबर आणि एक पालन करता. बरोबर. अं, आणि अणोर हा, आणि हा. यामसम. आता माताजी सांगत होत्या त्यावरून आठवलं मला हा, की तो लहानाहून लहान होऊ शकतो. कविम म्हणजे तो सगळं नॉलेज आहे त्याला. पुराणम मिनिंग सगळ्यात ओल्डेस्ट आहे, त्याच्या आधी कोणी नव्हतं. हा, अनुशासितारम म्हणजे कंट्रोलर आहे तो. ओके. आणि अणोर आणि यामसम म्हणजे लहानाहून लहान होतो, तो होऊ शकतो. आणि मोठ्याहून मोठा पण होऊ शकतो. ठीक आहे, आता मग आपण पुढे बघूया. आता सर्वस्य धातारम, आपण 4 क्वालिटीज बघितल्या. आता सर्वस्य धातारम. सर्वस्य धातारम म्हणजे काय? धातारम म्हणजे पोषण करणारा. सर्वस्य म्हणजे सगळ्यांचं पोषण करणारा. तर आता तो स्वतःला तसं का म्हणतोय ते आपण जरा बघून घेऊया. तर तो स्वतःला एक अनुशासितारम म्हणजे एक नियंत्रक मानतो. आहे तो म्हणजे. हं? तर तो म्हणजेच काय, तर ते ह्या सगळे जे भौतिक जे निर्बंध असतात ना, भौतिक ज्या लिमिटेशन्स म्हणतो, ते त्याच्या पलीकडे आहे. ते सगळं तो त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे काय आहे की तो ह्या जगात असून सुद्धा जगाच्या बाहेर आहे. ओके. आणि आपण हे बघूया. हे तसं समजणं सिंपल नाही आहे. ते 9व्या अध्यायामध्ये तो ह्या गोष्टीबद्दल स्वतःची माहिती करून देतो. तो मी सगळ्यांमध्ये आहे, पण मी कोणामध्येही नाही आहे. आणि सगळे माझ्यामध्ये आहेत, पण माझ्यात कोणी नाही आहे. हे अशा रीतीने तो श्लोक म्हणतो. तर त्याचा अर्थ काय आहे ते आपण 9व्या श्लोकात 9व्या अध्यायात पोचल्यावरती आपण बघूया. तर एखाद्या गोष्टीचा संपूर्णपणे कंट्रोल असणं आणि एखाद्या गोष्टीचं संपूर्णपणे पोषण करणं, हे तो दोन्ही एका वेळी करतोय तो. मिनिंग तो अस्तित्वात पण एक त्या गोष्टीत आहे. म्हणजे आता आपण एक छोटीशी गोष्ट बघितली तर आपला आत्मा आपल्या शरीरात आहे, म्हणून हे शरीर काम करते. आत्मा ह्या शरीरातनं निघाल्या शरीर काम करणं बंद करणार. तर एका अर्थीने आपण बोलू शकतो की हे शरीराचं नियंत्रण आत्म्याद्वारे होत आहे. पण आत्मा या शरीराचं पोषण करतोय का पूर्णपणे? नाही. या शरीराला स्वतःचं पोषण करावं लागतं. तो खाल्ल्यावरतीच शरीराचं पोषण होत आहे. ओके. पण आत्मा आहे म्हणून शरीर खाऊ शकते. तर त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आत्मा शरीराचं पोषण करतोय, पण असं होऊ शकतं. तर कृष्ण इथे दाखवतोय की मी नियंत्रण पण करतोय आणि मी पोषण पण सगळ्यांचं करतोय इथे. तर सर्वस्य म्हणजे सगळं काही. धातारम म्हणजे आधार देणारा, पोषण करणारा. किंवा एका दुसऱ्या एक अर्थ पण येतं की कायम ठेवणारा पण येतं. म्हणजे जे अस्तित्वात आहे, ओके, जे जीवित पण आहे आणि जे निर्जीव पण आहे, ते सगळं काही त्याचं तो टिकवून ठेवणारा पण आहे आणि पोषण करणारा पण आहे. तर 9व्या अध्यायामध्ये सुद्धा एका ठिकाणी तो बोलतो, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. मी पोषण करणारा आहे, मी ध्येय पण आहे, मी सगळ्या गोष्टींचा मालक पण आहे आणि मी सगळ्या गोष्टींचा साक्षी पण आहे. तर त्याची जी ही शक्ती जी आहे पोषण करण्याची, ती सगळ्याच गोष्टींमध्ये आहे. म्हणजे अगदी छोट्यातला छोटा जीव जंतू जरी बघितला तरी त्यांचं पोषण पण तो करतोय. एका हत्तीसारखा मोठ्या प्राण्याचं पण पोषण करतोय. वडाच्या झाडासारखं सगळ्यात मोठं जे झाड आहे त्याचं पण पोषण करतोय. आणि जे ग्रह वगैरे सगळे जे आहेत त्यांचं पण पोषण तोच करतोय.
ओके, 15व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये तो बोललाय, गामाविश्यच भूतानी धारयाम अहम ओजसा. मी प्रत्येक ग्रहामध्ये प्रवेश करतो आणि ते माझ्या ऊर्जेमुळे ते त्यांच्या कक्षेत राहतात. आपल्याला साधा विचार येऊ शकतो ना, की हे सगळे प्लॅनेट्स जे आहेत ते ऑर्बिटमध्ये कसे राहतात. हा, कधी एखादा प्लॅनेट इकडे तिकडे कसा जात नाही तो. हा, तर ह्याचं सायन्स पण आपल्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाहीये. पण भगवद्गीता आपल्याला सांगते की कृष्णाची ऊर्जा आहे, कृष्ण तो तिकडे त्या प्लॅनेट्सना कंट्रोल करतोय, म्हणून ते स्वतःच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात. ते इकडे तिकडे बाहेर जाऊ शकत नाहीत. ते कृष्णाचीच ऊर्जा, गुरुत्वाकर्षण, स्थिरता ह्या प्लॅनेटमध्ये वगैरे सगळ्यामध्ये समतोल ठेवण्याचं वगैरे काम करण्याचं काम पण कृष्णाच्या ऊर्जेमुळे होते. नंतर त्याची ही जी पोषण करण्याची शक्ती आहे ना, त्या व्यतिरिक्त अस्तित्वात असं स्वतंत्र असं काही नाहीये. आणि आपण 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये बघितलेलं कृष्ण म्हणालेला, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, की असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे ज्याला हे समजून येतं की वासुदेव सर्वम इति, वासुदेव म्हणजे कृष्णच सगळं काही आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे. हे समजायला आपल्याला एका स्पिरिच्युअल मॅच्युरिटी म्हणतो ना, आध्यात्मिक प्रगल्भता, ती आल्यावरतीच आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात. नंतर आत्मा, आत्माचं पोषण सुद्धा कृष्णच करतोय. आत्म्याचं जे चैतन्य असतं, आत्म्याची जी इच्छाशक्ती असते, किंवा आत्माची कार्य करण्याची क्षमता असते, किंवा आत्म्याचं जे इंडिपेंडन्स असतं, हां, ते सगळं कृष्णाकडनं येत आहे. 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात तो बोलतोय, मत्तः स्मृतीर ज्ञानम अपोहनम च, माझ्याकडूनच स्मृती येते, माझ्याकडून ज्ञान येतं, माझ्याकडनंच विस्मृती येते. एखाद्या गोष्टीचं आपल्याला बोलतो, अरे बरं झालं मला आठवलं पटकन, नाहीतर असं अमुक अमुक झालं असतं. ती स्मृती कृष्णाकडनं येते. जसे जसे आपलं वय वाढतं आणि विस्मृती येते, ती विस्मृती सुद्धा कृष्णाकडनं येते. बऱ्याच वेळा आम्ही लेक्चर्स वगैरे देतो, तर न्यूकमर्स असतात किंवा इतर धर्मांचे लोक वगैरे पण असतात क्लासमध्ये. तर काही काही लोक विचारतात की जर का मला आधीचा जन्म होता तर मला आधीच्या जन्माचं आठवत का नाही. ज्या का जे मला आठवत नाही आधीच्या जन्माचं, हेच प्रूफ आहे की मला आधीचा जन्म नव्हता म्हणून. म्हणजेच काय, तर ह्या जन्माच्या आधी काही नव्हतं आणि या जन्माच्या नंतर काही नसणार आहे. तर गंमत म्हणजे की आपण जेव्हा कृष्णाच्या पॉवर्सना अंडर एस्टिमेट करतो, त्याचं जे सगळं जे मॅनेजमेंट आहे, सगळं जे ऑर्गनायझेशन आहे, त्याचं ते आपल्याला समजत नाही, त्यावेळी असे विचार मनामध्ये येतात. आणि फक्त नुसतं लॉजिकली जरी विचार करायचा आपण ठरवलं ना, की मला आधीचं आठवत नाही, तर का आठवत नाही ते फक्त लॉजिकली आपण बघूया. तर समजा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एका व्यक्तीने मारलं, आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर समजा दुसऱ्या जन्मी त्याला ते आठवलं की आधीच्या जन्मी मी अमुक अमुक व्यक्ती होतो आणि मला अमुक एका व्यक्तीने मारलं म्हणून माझा मृत्यू झाला. तर त्याच्यामध्ये पहिली भावना काय येणार, तुम्हाला काय वाटतं? बदला घेण्याची. अगदीच प्रभूजी द्वेषाची. हा, बदला घेणार ना तो त्याबद्दल. हा, ज्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, ज्याच्यामुळे त्याच्या बायको, मुलांना, आई वडिलांना नंतर खूप त्रास सोसावा लागला असेल, त्याला ह्या जन्मी तर वाईट वाटणारच ना. आणि मग तो काय करणार, बदला घेणार. बरं, त्या दुसऱ्या व्यक्तीचा त्यांनी बदला घेतला, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय आठवणार, की बाबा ह्या माणसाने मला ह्या आयुष्यामध्ये मारलं. तर तो काय करणार, परत तो पण बदलाच घेणार ना. मग असं करत करत ही बदल्याची सायकल कधी थांबू शकेल का? नाही ना. तर ही जी विस्मृती आहे, हे पण आपल्या दृष्टीने चांगलंच आहे ते. आणि इमॅजिन करा अशी सिच्युएशन, प्रत्येक जण त्याच्या आदल्या जन्मीच्या झालेल्या ज्या व्यक्तीने चुका केलेल्या आहेत त्या चुकांचा बदला तो ह्या जन्मी घेतोय. त्यामुळे एक व्यक्ती एकालाच मारेल असं नाही, तर 10 जणांना पण मारू शकतो.
मग ही बदलाची सायकल जी आहे ती कधीच थांबणार नाही. हा फक्त एक साधा नुसता लॉजिकल प्रश्न झाला. तर हे हे सगळं भगवानांना व्यवस्थित ज्ञात आहे, म्हणून त्यांनी काय आपल्याला लक्षात राहावं आणि काय राहू नये ह्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं आणि त्याप्रमाणे ते आपल्याला देत आहेत. असं नाही की कोणालाच कधीच आधीच्या जन्माचं आठवत नाही म्हणून. ओके. आणि भागवतम मध्ये सुद्धा महाराज भरत जे होते ना, भरत महाराज जे म्हणते ते, तर त्यांना त्यांचा आधीचा जन्म आठवत होता. तर ज्या स्मृतीमुळे किंवा ज्या विस्मृतीमुळे तुमचा आध्यात्मिक मार्ग, आध्यात्मिक प्रगती तुमची खुंटणार नाही, त्या गोष्टी तो तुम्हाला देणार. आणि ज्या गोष्टींमुळे तो खुंटेल, ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल प्रगती करण्यामध्ये, तो गोष्टी तो तुम्हाला नाही देणार. भरत महाराजांना त्यांनी मुद्दामून आठवण करून दिलेली की तुम्ही मागच्या आयुष्यामध्ये चांगल्या मार्गावरती लागलेलात, माझी भक्ती करत होतात, पण चुकीच्या काही गोष्टी झाल्या, त्यामुळे तुम्ही हा मार्ग सोडलात. तर त्या चुकांबद्दल त्याला आठवण करून दिली. ते आठवण करून दिल्यामुळे भरत महाराजांनी त्या पुढच्या जन्मीमध्ये नीट नेमाने भक्ती केली आणि त्यांनी त्या चुका पर्पजफुली व्यवस्थित वागून त्या अवॉइड केल्या सगळ्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी शेवटी ते कृष्णापर्यंत पोहोचले. तर ज्या कारणामुळे जर एखाद्या गोष्टीमुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होत असेल तर कृष्ण ते देईल. एखाद्या गोष्टीमुळे तुमची आध्यात्मिक प्रगती खुंटणार असेल किंवा कमी होणार असेल तर ती कृष्ण नाही देणार ते. त्यामुळे काय स्मृती द्यायची आणि काय विस्मृती द्यायची ते त्याला व्यवस्थित माहिती आणि त्याप्रमाणे तो देतो. तर हे सॉरी, हे काय झालं? ओके. तर हे जे आहे की बाबा कृष्ण सर्वस्य धातारम आहे, त्यामुळे आपल्याला काय मनात भावना येते की आपण अवलंबून आहोत कृष्णावरती. म्हणजे आपल्याला जाणवून येतं की कृष्णा व्यतिरिक्त आपलं काहीही शक्य नाहीये. आणि आपण 7व्या अध्यायाच्या 8व्या 9व्या 10व्या 11व्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं की कृष्ण कसा कणाकणामध्ये सगळीकडे आहे, म्हणून जीव आणि निर्जीव सगळ्या गोष्टींमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला कळून येतं की आपण प्रत्येक श्वास जो घेतोय, प्रत्येक विचार जो आपल्या मनात येतोय, प्रत्येक हृदयाचा ठोका जो आहे तो सुद्धा आपल्याला कृष्णाची आठवण करून देतो आपल्याला. ते आपल्याला कळू शकतं की त्याच्या व्यतिरिक्त आपलं पोषण करणारं कोणी नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, कृतज्ञता वाढते आपली, आपला त्याच्यावरती विश्वास वाढतो, त्याच्यावरती आपली भक्ती वाढते. आणि नंतर मग कधीही कोणती डिफिकल्ट सिच्युएशन वगैरे आली तरी आपण त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो आपण. हां. आणि ह्याचाच पुढे फायदा कसा होतो की जेव्हा मृत्यूची वेळ येते त्यावेळी अशी व्यक्ती ज्याचं आपण आयुष्यभर स्मरण केलेलं आहे, कृतज्ञता बाळगून स्मरण केलेलं आहे, विश्वास बाळगून स्मरण केलेलं आहे, त्या व्यक्तीचं आपल्याला ध्यान करायला सोपं पडतं. आपल्याला मृत्यूसारख्या डिफिकल्ट सिच्युएशनच्या वेळी सुद्धा आपल्याला भीती वाटत नाही आपल्याला. हां. जो आकाशातले ते तारे आहेत, ग्रह वगैरे आहेत, त्या सगळ्यांना जो आधार देऊ शकतो, तो आपल्या छोट्याशा ह्या जर्नीमध्ये एका शरीरातनं दुसऱ्या शरीरामध्ये जाण्याच्या जर्नीमध्ये तो आपल्याला प्रोटेक्शन नाही देणार का? तर ह्याच्यामुळे आपण शरणागती पत्करतो कृष्णाची आणि मग आपण कृष्णाचं स्मरण करू शकतो. तर हे सगळं डिटेलमध्ये सांगण्याचं कारण एवढंच आहे की कृष्णाने ह्या ज्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत ना, त्या क्वालिटीजद्वारे आपण कृष्णाचं स्मरण कसं करू शकतो हे इम्पॉर्टंट आहे जाणणं. कृष्णाच्या क्वालिटीज नुसत्या ओळखून अरे वा 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 असं बोलण्यात का उपयोग नाहीये. तर कृष्णाच्या क्वालिटीजद्वारे कृष्णाचं स्मरण होणं हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे ते कसं होईल ते जाणणं समजणं आवश्यक आहे. ते आता नंतरचं एक क्वालिटी कृष्णाने सांगितले, अचिंत्य. तर तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे कृष्णाने 9 शब्द वापरलेले आहेत ह्या पूर्ण श्लोकामध्ये, पण क्वालिटीज 10 दिसून येत आहेत. त्यामध्ये एका शब्दाच्या 2 क्वालिटीज येत आहेत.
तो शब्द म्हणजे हा अचिंत्य शब्द आहे. ओके, म्हणजे आपल्या भौतिक कल्पनांच्या पलीकडे आहे म्हणून, आणि आपल्याला कधीही पूर्णपणे समजून येणार नाही म्हणून, अशा दोन्ही अर्थांनी कृष्ण अचिंत्य आहे. ठीक आहे. तर आपले जे एक आपण काय झालंय, आपण जन्मल्यापासून आपण भौतिक गोष्टी जास्ती बघितलेल्यात, आध्यात्मिक ओळख आपल्याला कमी मिळालेली आहे. त्यामुळे आपल्या ज्या पण संकल्पना ज्या काही आहेत ना, ज्या काही बाउंड्रीज ऑफ इमॅजिनेशन म्हणतो ना, त्या सगळ्या भौतिक जगामध्ये मर्यादित आहेत, त्याच्या पलीकडे जात नाहीत त्या. त्यामुळे भौतिक जगाच्या बाहेर असलेली गोष्ट आपल्याला समजणं खूप मुश्किल आहे. तुम्हाला आठवत असेल, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत कृष्णाने आत्मा काय असतो हे सांगितलं. तर आत्मा काय आहे हे शिकणं जसं आवश्यक आहे, तसंच चुकीची संकल्पना आत्म्याबद्दल असलेली ती खोडून काढणं पण आवश्यक आहे. म्हणून कृष्णाने निगेटिव्हली पण भरपूर सांगितलं. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्याप न शोषयती मारुतः. नाही 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 नाही, अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या कृष्णाने, की आत्म्याला असं वाळवता येत नाही, जाळता येत नाही, ओलं नाही करता येणार वगैरे. आत्म्याला काय नाही करता येणार किंवा आत्मा काय नाहीये हे पण सांगितलंय कृष्णाने. म्हणजे काय, चुकीच्या संकल्पना खोडून काढण्यामध्ये त्याची मदत होते. ते का चुकीच्या संकल्पना निर्माण झालेल्या, कारण आपण भौतिक जगाच्या पलीकडे काय आहे, कसं असतं हे आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे आत्मा ह्या गोष्टीला सुद्धा आपण भौतिक जगाच्या चष्म्यातनं आपण बघत असतो. त्यामुळे कृष्ण त्या पद्धतीने सांगतो इकडे, की तो अचिंत्य आहे, की तुम्ही जर भौतिक जगाचा चष्मा घातला डोळ्यावरती, तर तुम्ही मला कधीच ओळखू शकणार नाही. म्हणून कृष्ण 2, 3, 4 वेळा भगवद्गीतेत बोलते, भक्त्या माम अभिजानाती. तुम्ही भक्तीचा चष्मा जर डोळ्यावरती घातला तर तुम्ही मला बघू शकाल, ओळखू शकाल. ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा ब्रह्म हेच म्हणतो, की जे संत लोक असतात ते भक्तीचा चष्मा डोळ्यावरती लावतात, भक्तीचं अंजन डोळ्यात घालतात, आणि मग ते कृष्णाला बघू शकतात, समजू शकतात. तर अचिंत्य म्हणजे ज्याचा विचार करता येत नाही, ज्याला समजता येत नाही आपल्याला, तो संपूर्ण या भौतिक जगामध्ये पूर्ण व्यापलेला आहे, तरी सुद्धा तो त्याच्या पलीकडे आहे. आपल्याला साधं भौतिक जगाचं आकलन सुद्धा होत नाही नीट व्यवस्थित, तर आध्यात्मिक जगत जे आपण कधी बघितलंच नाहीये किंवा आठवतच नाही ज्याबद्दल, त्याचं आकलन कसं होणार. आणि आध्यात्मिक जगाच्या तुलनेमध्ये भौतिक जग अतिशय क्षुल्लक आहे. त्यामुळे क्वांटिटीच्या दृष्टीने सुद्धा आणि नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा आध्यात्मिक जगत अचिंत्य आहे. तर जी व्यक्ती ह्या आध्यात्मिक जगताचा आणि भौतिक जगाचा करता करविता आहे, त्याचं आकलन कसं होईल आपल्याला, जर साधं भौतिक जगत, आध्यात्मिक जगत ते सुद्धा आपल्याला समजू नाही शकलं तर. तर कृष्ण 10व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात बोलतो, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. मी ह्या संपूर्ण भौतिक जगाचा आणि आध्यात्मिक जगाचा मी क्रिएटर आहे, मी बनवलंय ते. तर तो ह्या भौतिक जगाच्या पलीकडे आहे. त्यामुळे आपले हे जे वाद, तर्क, कल्पना वगैरे असतात ना, ह्या भौतिक जगाच्या सीमेमध्ये आहेत ते. तो त्याच्याही पलीकडे आहे. आपल्या कल्पना त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. त्यामुळे जर का आपल्याला त्याला समजून घ्यायचं असेल, तर हे सगळे आपले जे आपण स्वतःला अतिशय बुद्धिमान समजतो, का तर बाबा MBA केलंय, PhD केलंय, मोठा सायंटिस्ट झालेला आहे किंवा मोठा बिझनेसमॅन आहे, मोठा पॉलिटिकल फिगर आहे, तर त्याला खूप ज्ञान असेल असं वाटतं आपल्याला. पण हे सगळं भौतिक ज्ञान झालं. तो भौतिक जगाच्या पलीकडे असल्यामुळे ह्या भौतिक जगाच्या ज्ञानाच्या चष्म्यातनं आपण त्याला बघू नाही शकणार. त्यामुळे भौतिक जगाचे कल्पना, वाद वगैरे जे आहेत, तर्क वगैरे, त्याच्या पलीकडे तो असल्यामुळे आपल्याला फक्त त्या गोष्टीच्या चष्म्यातनं बघितलं पाहिजे ज्या गोष्टी थ्रू भगवानांचं वर्णन व्यवस्थित झालेलं आहे, जे म्हणजे
वेद किंवा भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम वगैरे. हं. चौथ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की तत्वदर्शिनः, ज्या व्यक्तीने तत्व बघितलं आहे अशा व्यक्तीला तुम्ही अशा व्यक्तीचं शिष्यत्व तुम्ही घ्या, त्याला गुरु म्हणून त्याची सेवा करा तुम्ही. आणि परिप्रश्नेने सेवया, आणि तुम्ही प्रश्न विचारा आणि ज्ञान मिळवा आणि तुम्हाला सगळं समजेल. ओके. तर गुरुला तत्वदर्शी म्हटलंय की त्यांनी जे तत्व जे आहे कृष्णाबद्दलचे ते त्याचं दर्शन केले, ते बघितलेलं आहे त्याने. आणि त्यांनी बघितलंय का, तर त्यांनी त्याच्या गुरुची सेवा केली आहे, त्याच्या गुरुनी त्याच्या गुरुची सेवा केली आहे. ह्या असं चक्र, ही जी सायकल आहे ती कृष्णापर्यंत पोहोचते, म्हणून त्याला परंपरा म्हणतात. तर ह्या ग्रंथांमधनं, ह्या शास्त्रामधनं कृष्णाचं जे वर्णन केलंय त्या वर्णनाद्वारे आपण कृष्णाला बघू शकतो, शिकू शकतो, त्याबद्दल समजू शकतो. आणि म्हणून मग आपल्याला कृष्णाचं आकलन व्यवस्थित होऊ शकतं. मग त्यावेळी तो अचिंत्य असा राहणार नाही. तो अचिंत्य अजून एका अँगलने आपण बघू शकतो. एवढा मोठा देवमासा असतो, 100-100 फूट लांब एवढा देवमासा असतो. किंवा अतिशय जीवजंतू छोटे जे असतात, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत पण नाहीत, एवढा छोटे जीवजंतू, पण दोघांमध्ये सुद्धा आत्मा असतो. आणि त्या आत्म्याची साईज तेवढीच असते जो मोठ्या माशामध्ये असतो आणि छोट्या जंतूमध्ये असतो. आणि त्या आत्म्याबरोबर परमात्मा सुद्धा असतो. तर परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे, तरी सुद्धा तो एकच परमात्मा आहे. हे सगळं समजणं किती डिफिकल्ट आहे ना. प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे, प्रत्येक आत्म्याबरोबर परमात्मा आहे. तो परमात्मा वेगळे वेगळे परमात्मा नाही, तो एकच परमात्मा आहे. कसं सिंपल आहे का हे समजणं. तरी सुद्धा ते आपल्याला शास्त्र व्यवस्थित शिकवतं आपल्याला इथे कसं समजायचं. तो सर्वव्यापी आहे आणि सर्वस्य धातारम, त्याच्यामुळे सगळं ते टिकून आहे सगळं. तर कृष्णाचं अचिंत्य जे आहे ना, ते रूपाद्वारे सुद्धा आपल्याला समजता येतं. ओके. आपल्याला म्हणजे असं समजत नाही की बाबा हा परमेश्वर, ज्याच्या वरती कोणी नाही, ज्याच्या इक्वल सुद्धा कोणी नाही, ओके, तो ती व्यक्ती येते आणि एका छोट्या घरामध्ये आई वडिलांच्या बरोबर राहते. आणि यशोदा माता त्याच्या मागे काठी घेऊन धावते, तो मस्ती करतो म्हणून. आपल्यासारखी व्यक्ती तर सोडा, ब्रह्मदेव स्वतः सुद्धा त्याला विस्मृती झालेली. ब्रह्मविमोहन लीलाबद्दल आपण बोललेलो, मी आता परत रिपीट नाही करत. ब्रह्मासारख्या व्यक्तीला सुद्धा तो मोहून गेला. त्याला वाटलं की अरे, असा देव कसा असू शकतो, जो म्हणजे जो घाबरलाय, जो रडतोय, त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत, आणि तो यशोदा माता काठी घेऊन धावते आणि तो घाबरून घाबरून पळतोय तिच्या तिच्या पुढे पुढे, मार बसू नये म्हणून वगैरे. हा काय असा कसा देव? असा कसा देव जो म्हणजे त्याच्या सवंगड्यांबरोबर तो जातोय, मित्रांबरोबर इकडे तिकडे, आणि गायींना चरवतोय आणि उष्टा हात घालतोय सगळीकडे, उष्ट्या हाताने सगळं खात बसलेलं आहे. भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे की कृष्ण जेव्हा गोपांबरोबर गायींना किंवा बछड्यांना चरायला घेऊन जायचा, तर एका ठिकाणी मग ते नंतर अशी दुपारची वेळ झाली की नंतर खायला बसायचं. तर खाताना ते काय करायचे, कृष्ण मध्ये बसायचा आणि बाकी सगळे गोलाकाराने बसायचे त्याच्या अवतीभवती. आणि मग कृष्ण सगळ्यांचे डबे घ्यायचा आणि मिक्स करायचा जेवण, आणि ते एकत्र ते खायचे. ते खाताना सुद्धा कृष्ण कसा करायचा, उजव्या हाताने भात खाईल, डाव्या हाताने दुसरं काहीतरी खाईल. ते सुद्धा करताना लोणच्याची कापटी 2 बोटांच्या मध्ये ठेवणार आणि ती चाटणार, ती खाणार. नंतर दुसऱ्या 2 बोटांमध्ये अजून काहीतरी ठेवणार, ते खाणार वगैरे. ह्या पद्धतीने खाणं, आपण तेवढ्या लेवलचे नाही आहोत, तरी सुद्धा आपण तशा पद्धतीने खात नाही. आपण लहान मुलांना शिकवतो डाव्या हाताने खाऊ नये म्हणून,
तर तो तर डाव्या हाताने खात बसलाय. आपण बोलतो की बोटांपर्यंत जेवण आलं पाहिजे, तळहाताला जेवण लागलं नाही पाहिजे. तो तर सगळं हात घालून खातोय, 2 बोटांच्या मध्ये लोणच्याची कापटी ठेवतो. ही काय जेवणाची पद्धत झाली? हे असं बघितल्यावरती ब्रह्मा विमोहित झालेला आणि त्याला वाटला हा भगवान नाहीये म्हणून. आणि म्हणून त्यांनी त्याची परीक्षा घेतली आणि मग ती पूर्ण ब्रह्मविमोहन लीला झाली. ती वेगळं आपण नंतर कधी परत बोलू. तर ब्रह्मासारखी व्यक्ती सुद्धा मोहित होऊ शकते कृष्णाचं हे रूप बघून आणि त्याचे ऍक्टिव्हिटीज बघून. तर आपल्यासारख्या व्यक्तीचं काय बोलू शकतो आपण? तर त्याचे हे सगळे जे लीला आहेत ह्या समजणं एका साधारण व्यक्तीला पॉसिबल नाही येते. कारण जर का तुम्ही भौतिक चष्मा डोळ्यावरती ठेवला तर हे कधीच समजणार नाही. म्हणून कृष्ण 4थ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकात बोलतोय, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सुअर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यम, माझं जे जन्म आहे आणि माझे जे मी कर्म करतोय ते दिव्य आहेत. हे ज्या व्यक्तीला तत्वतः समजतील त्याला परत कधी जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, कृष्णाचे जे लीला आहेत किंवा कृष्णाचे जे अवतार आहे ते त्याच्या मागे काय दडलेलं आहे हे समजणं साधारण व्यक्तींना सिंपल नाही आहे, पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून कृष्ण बोलते की जर का एखाद्याला समजलं तर तो व्यवस्थित माझा भक्त बनेल आणि त्याला नंतर परत कधीही जन्म घ्यावा लागणार नाही. तर कृष्णाचं हे जे स्वरूप जे आहे हे कोणतं असं भौतिक स्वरूप नाही आहे. आपल्याला दिसायला दिसतं की कृष्णाने दागिने घातलेत, मोरपीस आहे, बासरी घेतली आहे, पितांबरी नेसलेली आहे वगैरे. पण हे भौतिक स्वरूप नाही आहे, हे त्याचं दिव्य स्वरूप आहे. त्याचा देह आपल्या देहासारखा नाही आहे. आपला देह पंचमहाभूतांपासून बनतो आणि त्याच्यामध्येच विलीन होतो शरीर. पण कृष्णाचं तसं नाहीये, तो शरीरासकट खालती येतो आणि शरीरासकट वरती जातो. ब्रह्मसंहितेमध्ये 5व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकातच ब्रह्मा म्हणतो, ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह. विग्रह म्हणजे मूर्ती, शरीर. त्याचं शरीर कसं आहे, सच्चित आणि आनंदाने बनलेलं आहे. आपलं पंचमहाभूतांसारखं शरीर नाही आहे ते. आणि कोण आहे तो? तर परम ईश्वर आहे तो. नॉर्मल ईश्वर आपल्यासारखा किंवा देवी देवतांसारखा नॉर्मल ईश्वर नाही आहे तो परम ईश्वर आहे तो. तर साधी गोष्ट म्हणजे गोवर्धन पर्वत उचलला, कोणाला शक्य आहे ते? गोवर्धन पर्वत आज जो आपल्याला वृंदावनात दिसतो तो खूप खूप छोटा झालेला आहे. ह्याच्यापेक्षा भरपूर तो मोठा होता आधी आणि आता तो अजूनही छोटा होणार आहे. तुम्ही कधी कलियुगाचं जे भविष्य जे आहे त्याच्याबद्दल वाचलं तर तुम्हाला कळेल की कलियुगाचं आत्ताचे जे पिरियड चाललेलं आहे ना, म्हणतो ना जे एकदम बॅड आहे त्याच्यामधलं बेस्ट पिरियड आहे तो. ओके, म्हणजे भरपूर बेकार गोष्टी चालल्यात कलियुगामध्ये आणि अजूनही बेकार गोष्टी होणार आहेत. तरी सुद्धा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जर बघितलं तर कलियुगाचा हा गोल्डन पिरियड चालू आहे. आणि तो गोल्डन पिरियड संपणार कधी? तर त्याच्यात सांगितलेलं शास्त्रामध्ये की जेव्हा यमुना नदी पूर्णपणे आटून जाईल आणि गोवर्धन पर्वत संपूर्ण पृथ्वीच्याच लेवलला येईल, तो म्हणजे संपूर्ण पर्वत नष्ट होऊन जाईल, त्यावेळी कलियुगाचं सगळ्यात घाणेरडं उग्र रौद्र रूप असं बाहेर येणार आहे. त्यामुळे आत्ता आपण ज्या पिरियडमध्ये आहोत त्या पिरियडचा आपण सर्वात जास्ती वापर करून घेतला पाहिजे. कृष्णाची भक्ती करून लगेच आपण ह्या कलियुगातनं बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर नंतर परत जन्म घ्यावा लागला तर आपण कोणत्या स्टेजला असू, कृष्णाची स्मरण होईल नाही होईल काय माहिती आपल्याला. आणि कशाला उगीच चान्सेस घ्यायचे. ते आत्ताच्या आत्ता आपण ह्या शरीराचा संपूर्ण चांगला वापर करून इकडनं बाहेर पडला पाहिजे. तर कृष्णाला समजून घेणं म्हणजे मोठ्या मोठ्या भौतिक डिग्रीज हातामध्ये घेणं आणि स्वतःला बोललं की अरे मी भगवद्गीता वाचली, मला समजलाय कृष्ण कोण आहे ते. या पद्धतीने कृष्ण कधी समजणारच नाही. चैतन्य महाप्रभू एका गावात चालत होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांनी भगवद्गीता उलटी धरलेली आणि तो वाचायचा प्रयत्न करत होता
आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. तर महाप्रभूंनी त्यांना विचारलं की बाबा काय रे तू रडतोयस का? तर बोलते की मी भगवद्गीता मला हे अक्षर समजत नाहीयेत म्हणून मला रडू येतंय मला. तर त्यांना कळतं ते पुस्तक पण उलटं धरलेलं आहे म्हणून. तर तो बोलते की नुसतं भगवद्गीताचं मी धरून सुद्धा मला एवढं रडू येतंय आणि कृष्णाबद्दल एवढं प्रेम निर्माण होतंय. तर जर का मी व्यवस्थित वाचली समजली आणि मला व्यवस्थित कृष्ण समजला तर मला किती आनंद होईल म्हणून. तर त्यावेळी महाप्रभू त्याला बोलतात की तू भगवद्गीता न वाचता सुद्धा तुला भगवद्गीता व्यवस्थित समजली आहे म्हणून. त्यामुळे कृष्णाला जर समजायचं असेल आणि भगवद्गीता शिकायची असेल किंवा भागवत शिकायचं असेल किंवा कृष्णाचा चांगला भक्त बनायचा असेल तर आपल्या ह्या मोठ्या मोठ्या डिग्रीजचा काहीही उपयोग नाहीये. फक्त कृष्णाची भक्ती करणं, विनम्र होणं, शरण जाणं त्याला, त्याची आणि कॉन्स्टंट नामजप करत राहणं ह्याच्याद्वारेच आपण कृष्णाला समजू शकतो. तो प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आहे तरीही सर्वांच्या पलीकडे आहे तो. तो अशा लीला करतो ज्याच्यात ज्याच्यावरती आपण तर्क लावून आपण त्या लीलांना समजू नाही शकत. 7 वर्षाचा मुलगा गोवर्धन पर्वत उचलतो. 11 वर्षाचा मुलगा कुवलय पीड नावाचा हत्ती कंसाने धाडलेला कृष्णाला मारण्याकरता. त्या 11 वर्षाच्या मुलानी त्या कुवलय पीडा असं बोलतात की 1000 हत्तींचं बळ असलेला तो एक हत्ती होता. त्याच्या दंतांना तर कृष्णाने धरलंय, गोल गोल गरगर फिरवलंय आणि जमिनीवर आपटून त्याला मारलं. हे कोणत्या तर्कातनं आपल्याला दिसू शकतं. अगदी म्हणजे असे भरपूर लीला कृष्णाने केल्यात ज्याचे म्हणजे कोणत्याही प्रकारचं लॉजिक, कोणतं तर्क वगैरे काहीही आपल्याला एक्सप्लेन नाही करू शकणार आहे. आणि म्हणूनच त्याला आपण अचिंत्य असं म्हणतो. तर 9व्या अध्यायाच्या 4थ्या आणि 5व्या श्लोकात सुद्धा कृष्ण बोलते की सगळे प्राणी माझ्यात आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं आहे की हे समजणं कृष्णाला, जर का आपण मागच्या वेळी ते ब्राह्मण आणि मोचाचं जे उदाहरण बघितलेलं, त्या उदाहरणात आपल्याला समजून येतं की नुसते वेद वगैरे वाचून कृष्णाला समजणं शक्य नाहीये. भक्तीच केली पाहिजे त्याच्याकरता. चैतन्य महाप्रभू जेव्हा आलेले त्यांनी एक तत्वाची ओळख करून दिली. त्या तत्वाचं नाव आहे अचिंत्य भेदाभेद तत्व. मी काही जास्ती डिटेलमध्ये जात नाही पण फक्त एवढंच सांगायचं आहे की ते समजणं सिंपल नाहीये. कृष्ण एकच आहे पण कृष्ण वेगळा पण आहे. या गोष्टी समजणं तेवढा सिंपल नाहीये. तर म्हणून आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, गुरुच्या शरणात जायचंय, कृष्णाचं नामस्मरण करत राहायचंय. ग्रॅज्युअली जशी कृष्णाचं आपल्यावरती कृपा होईल त्याप्रमाणे तो अजून अजून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देईल आणि कृष्णाला समजणं तसं सिंपल बनत जाईल ते. मी हे जरा स्किप करतो. आपल्याला भरपूर बौद्धिक अभिमान असतो की मी किती मोठी व्यक्ती आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि माझ्याकडे एवढी लोक माझ्या शरणात येतात वगैरे. आध्यात्मिक नॉलेजच्या बेसिसवरती पण आपल्याला अभिमान असतो आणि भौतिक ज्ञानाच्या बेसिसवरती पण आपल्याला अभिमान असतो. आपल्या सोशल पोझिशन, पैसा वगैरे ह्या सगळ्यावरनं एक वेगळा वेगळा अभिमान असतो. तर इथे असं म्हणतात की आध्यात्मिक सत्य तिथून सुरू होतं जिथे तुमचे भौतिक बुद्धी आणि तर्क संपतात. तिकडनं आध्यात्मिक नॉलेज, आध्यात्मिक सत्य सुरू होतं. आणि मृत्यूच्या वेळी आपल्याला जेव्हा हे आठवण येतं कृष्णाचं, त्यावेळी मग आपण कृष्णाला प्राप्त करू शकतो. आता रूपम हा शब्द कृष्णाने वापरलाय. तर रूपम साहजिक आहे, आपल्याला कळतं रूप आहे कृष्णाला. पण इथे कृष्णाने स्पेसिफिकली हा शब्द वापरण्याची गरज काय आहे? तर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की एक तर पहिली गोष्ट म्हणजे जो अष्टांग योगी व्यक्ती जी आहे, जी परमात्म्यावरती ध्यान करत बसलेली, ती भगवानांवरती ध्यान नव्हती करत.
तर त्याला कळावं की भगवान रूप हे परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून ह्या रूपम ह्या शब्दाचा वापर केलेला आहे. एखादी अव्यक्त गोष्ट असली तर त्याच्यावरती ध्यान करणं डिफिकल्ट असतं. असं नाही की इम्पॉसिबल आहे म्हणून, पण डिफिकल्ट आहे. आणि कृष्ण आपल्याला, आपण 14वा श्लोक जेव्हा बघू ना, त्यावेळी तुम्हाला कळेल की हे जे दोन मार्ग आहेत, भक्ती मार्ग आणि अष्टांग योगाचा मार्ग, ह्या दोघांना कृष्णाने 14व्या श्लोकामध्ये कम्पेअर केलेलं आहे. आणि त्याला त्यावेळी तो सांगतोय की तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः, की हा जो मार्ग मी तुला सांगितलेला भक्ती मार्ग, तो अतिशय सुलभ आहे. अष्टांग योगाचा मार्ग डिफिकल्ट आहे. ओके. आणि ती डिफिकल्टी काय आहे ती अर्जुनाने सुद्धा आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलेली. हं. आणि अजून एका प्रकारची व्यक्ती आहे जी देवाला निराकार समजते, देवाला रूप नाही, आकार नाही असं समजते. तर त्या व्यक्तीबद्दल ती संकल्पना चुकीची आहे. हे कृष्ण 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात सांगतो, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसे. जे अव्यक्त रूप आहे त्या रूपाची जर तुम्ही पूजा केली तर असं नाही की तुम्ही इम्पॉसिबल आहे तुम्हाला अचीव होणं, पण क्लेश अधिकतर ह्या मार्गावरती क्लेश भरपूर आहेत आणि सक्सेस गॅरंटीड नाही आहे. पण इथे कृष्ण भक्ती मार्गाच्या बद्दल सांगतोय, तुम्ही माझी पूजा डायरेक्टली केली तर तुमचा सक्सेस पण गॅरंटीड आहे आणि मी तुमची काळजी घेत राहीन कंटिन्युअसली. आणि म्हणून अशा व्यक्तीला, अष्टांग योगी व्यक्तीला भगवानांपर्यंत ओढण्याचं काम, म्हणजे कृष्णापर्यंत ओढण्याचं काम कृष्ण करतोय. आणि ते सांगताना तो रूपम हा शब्द तिथे वापरतोय तिथे. तर आपण जेव्हा बघतो की कृष्णाचं जर स्मरण करायचं असेल तर कृष्ण आपल्याला कसा दिसतो, त्रिभंग श्याम सुंदर रूपात दिसतो. हा, नंतर राधाराणी पण असते त्याच्या बाजूला, कृष्णाचे चरण आपल्याला दिसतात, चरणांवरती आपण ध्यान करू शकतो, बासरीवरती ध्यान करू शकतो. त्याचं मुखमंडल आहे, त्याचे जे केस आहेत त्या केसांवरती पण ध्यान करता येतं, कौस्तुभ मणी आहे वगैरे, किती त्याचे वेगळे वेगळे फीचर्स आहेत त्याच्या शरीरातले, त्या वेगळ्या वेगळ्या फीचर्सवरती ध्यान करू शकतो. तर श्रीमद भागवतममध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर कृष्णाचं जे संपूर्ण शरीर आहे ना, त्या शरीराचं आपण कशा रीतीने आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे, कशा रीतीने त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, ते भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तर ते बोलतात की जेव्हा सुद्धा तुम्ही भगवानांना बघाल त्यावेळी जनरली आपलं लक्ष कुठे जातं, त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या कपड्यांवरती, किंवा बऱ्याच लोकांचं तर देवावरती पण लक्ष नाही जात, कृष्णावरती पण लक्ष नाही जात, बाजूच्या डेकोरेशनवरती लक्ष जातं. पण भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की दर्शन घेताना नेहमी पहिल्यांदा चरणांचं दर्शन घ्यायचं आणि चरणांपासून वरती वरती असं हळूहळू करत आपण त्यांच्या चेहऱ्यावरती जायचं. ही पद्धत आहे दर्शन घेण्याची. तर कृष्ण इथे ह्याच्यावरनं आपल्याला दाखवतोय की तो एक व्यक्ती आहे, तो निराकार नाहीये. हा, असं काही नाहीये की आम्ही बऱ्याच लोकांशी बोलतो तर काही लोक असं सुद्धा आम्हाला सांगतात की नाही नाही, कृष्ण भगवान नाहीये. भगवद्गीता सांगण्याच्या वेळी कृष्णाच्या शरीरात कोणीतरी व्यक्ती आली आणि त्यांनी भगवद्गीता सांगितली, तो व्यक्ती भगवान आहे, कृष्ण भगवान नाहीये. हा सगळा मूर्खपणा आहे. हा, कृष्णाने प्रत्येक वेळी मी 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 सांगितलेलं आहे. मय्या वेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतः तेमे युक्त तमो मतः. सगळीकडे तो मी 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 सांगतोय तो, आणि कोणीतरी मूर्ख तो स्वतः कृष्ण बोलतोय की मी भगवान आहे. हा, मत्तः परतरम नान्यत कृष्ण बोलतोय, तरी सुद्धा एक व्यक्ती येऊन बोलणार नाही नाही, कृष्ण भलेही तू स्वतःला बोल भगवान आहेस म्हणून, पण मी तुला भगवान नाही म्हणणार. तुझ्या शरीरात कोणतरी व्यक्ती त्याला मी भगवान म्हणणार. तुझ्या शरीरात काय आहे आणि कोण आहे मला काही नाही माहिती, पण तरी सुद्धा मी तुला नाही भगवान मानणार, मी त्या शरीरातल्या आतल्या व्यक्तीला भगवान मानणार. हा संपूर्ण निव्वळ मूर्खपणा आहे. कृष्ण स्वतः इथे बोलतोय मी भगवान आहे, आणि कृष्ण भगवान आहे हे कन्फर्मेशन आपल्याला अर्जुन देतोय, नारद मुनी देतोय, ब्रह्मा देतोय, महादेव देत आहे, गणपती देत आहेत, व्यासदेव देत आहेत,
वेगळे वेगळे ऋषी वगैरे सगळे मुनी वगैरे देत आहेत, तरी सुद्धा त्यांना अक्कल नाहीये. अक्कल कोणाला आहे तर ह्या व्यक्तीला आहे ज्यांनी कृष्णाच्या शरीरामध्ये आतमध्ये जाऊन न बघता सुद्धा त्याला कळलेलं आहे की कृष्णाच्या शरीरात अजून कोणतरी व्यक्ती आहे, ती भगवान आहे, कृष्ण भगवान नाही आहेत म्हणून. तर हे जे आहे हा निव्वळ मूर्खपणा आहे, अशा रीतीने आपण असे मनात विचार येणं. तर इथे अशा प्रकारे कोणाचे विचार येऊ नयेत म्हणून कृष्ण इथे आपल्याला क्लिअरली सांगतोय की मी एक व्यक्ती आहे, माझं दिव्य शरीर आहे, मी स्वतः भगवान आहे म्हणून. आणि ह्याच्यामुळे आपली भक्ती कशी हे करते तर आपल्याला त्याचं जे सुंदर स्वरूप आहे, अतिशय असे मोहक असं स्वरूप आहे की कृष्णाचे डोळे जेव्हा आपण बघत राहू किंवा कृष्णाचे चरण बघत राहू किंवा कृष्णाची बासरी बघू किंवा कृष्णाचं पूर्ण मुख बघू किंवा राधाराणीचे चरण बघू, तर ते बघितल्यानंतर आपल्याला दुसरं काही बघायची इच्छाच होत नाही. एवढं की आपल्याला ते बघत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि तिकडनं नजर हटत नाही. वृंदावनामध्ये एकदा इराणवरनं एक दोन चार फॅमिलीज आलेल्या. आणि त्यामध्ये एक बाई होती. तर वृंदावनात ती लोक कृष्ण बलराम मंदिरमध्ये आलेले आणि दर्शन घेत होते कृष्णाचं बलरामांचं. आणि ती बाई एवढी तिची दृष्टी स्थिर झाली कृष्णावरती की ती हलायला तयार नाही तिकडनं. हे म्हणजे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे ती. तिचा नवरा तिला सांगतोय चल 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 चल, तिला ओढून घेतोय, तरी पण ती यायला बाहेर तिकडनं तयार नाही. आणि तिने शेवटी बोलली की मी येणार नाही आता तुमच्या बरोबर, मी इथेच राहणार म्हणून. तो नवरा आणि ती फॅमिली गेले परत, तरी ती बाई तिथेच राहिली आणि तिने संपूर्णपणे स्वतःला इस्कॉन मंदिरामध्येच ती राहिली, तिकडे तिकडे सेवा करते राहिली आणि आजही ती तिकडे आहे. ती तर कृष्णाचं असे रूप आहे, जे शरीर आहे ते इतकं सुंदर, इतकं मोहक आहे की आपल्याला त्या व्यतिरिक्त दुसरं काही सुंदर असं दिसतच नाही. आणि मग जेव्हा आपल्याला हे सुंदर रूप आपल्या ध्यानात येतं आणि दुसरं आपल्याला काही त्यापेक्षा सुंदर वाटत नाही, तर मग आपल्याला मग मृत्यूच्या समयी ते स्वरूप आठवायला डिफिकल्टी होत नाही. लोकांना वाटतं की बाबा शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय ब्युटिफुल आहेत म्हणून वगैरे, म्हणून त्यांचे फोटो स्वतःच्या घरी लावतात. हा असा मूर्खपणा आहे की तुम्हाला इमॅजिन करा, कधी कधी लोक वाघ, सिंहाचे फोटो लावतात, कधी कधी क्रिकेटर सचिन तेंडुलकर वगैरे यांच्यासारख्यांचे फोटो लावतात वगैरे. मृत्यूच्या समयी जर का अशी व्यक्ती जर का आठवली त्या व्यक्तीला, तर काय होणार आहे, त्याच प्रकारचं शरीर मिळणार आहे त्याला पुढे. त्याला ह्या चक्रातनं, जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडणं शक्यच होणार नाही. तुम्ही कृष्णाचे फोटो घरी लावलात, श्रीमती राधाराणीचे फोटो घरी लावलेत, गौरांग महाप्रभूंचे फोटो घरी लावलेत, हां, तर तुम्हाला त्या सगळ्या व्यक्ती आठवणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का मृत्यूच्या समयी हे सगळे आठवले, तर तुम्हाला परत कधी जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं नाही लागणार तुम्हाला. हे कृष्ण आपल्याला इथे रूपम ह्या शब्दाद्वारे आपल्याला कळवून देतोय. आता आदित्य वर्णम म्हणून त्यांनी स्वतःची 9वी क्वालिटी सांगितली. टोटली 10 सांगितलेत, आता आपण 9वी क्वालिटी बघून घेऊया. तर आदित्य म्हणजे सूर्यदेवता आणि वर्णम म्हणजे त्याची जे तेजस्वीपणा जो आहे तो. ओके. तर त्या वर्णाचं म्हणजे त्याचा जो रंग आहे, त्याची जी जो आहे, तेजस्विता जी आहे, तर तो सगळं त्याचं शरीर तसं आहे, सूर्यासारखं तेजस्वी आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं ना की जेव्हा विश्वरूप दाखवलं कृष्णाने अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये, त्यावेळी संजयाने त्याचं वर्णन केलं धृतराष्ट्राला काही श्लोकांमध्ये. त्यापैकी एका श्लोकामध्ये संजय म्हणाला की सहस्त्र सहस्त्र सूर्य जेव्हा एकत्र येतील, तर तेव्हा जे तेज उत्पन्न होईल, ते तेज किती असेल, तेवढं तेज मला आता कृष्णाच्या शरीरात दिसतंय म्हणून. तर म्हणजे खरं बघितलं तर कृष्ण इथे स्वतःला आदित्य वर्णम बोलतोय ना, तर एका दृष्टीने जर आपण बघितलं तर कृष्ण स्वतःला डाऊनग्रेड करतोय. म्हणजे कुठे सहस्त्र सहस्त्र सूर्य आणि कुठे फक्त एक सूर्य.
तर सहस्त्र सहस्त्र सूर्यांचं जे तेज असून सुद्धा कृष्ण बोलतोय फक्त आदित्य वर्णम बोलतोय तो. हं? त्याची जी तेजस्विता आहे सूर्यासारखी आहे. हे आणि कसं आहे की हे उधार घेतलेलं तेजस्वीपणा नाहीये, की समजा सूर्यासमोर समजा मी एक आपल्या घरी समजा सूर्यप्रकाश जेव्हा येतो त्यावेळी एका मिररवरती ना आरशावरती जेव्हा उजेड पडतो त्यावेळी बाजूचं जे गोष्ट असते त्याच्यावरती पण उजेड येतो. आणि आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की हा जो आरसा जो आहे त्या आरशामुळे आरसा हा उजेडाचा स्रोत आहे म्हणून हे असं आपल्याला वाटलं नाही पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की सूर्यच हा स्रोत आहे त्या उजेडाचा. तर इथे कृष्णाचं जे प्रकाश आहे तेजस्वी जे शरीर आहे त्याचं ते शरीर स्वतःच ते तेज आहे, ते कोणाकडनं उधार घेतलेलं नाहीये. आणि कृष्णाने 15व्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये की सूर्याकडे जे प्रकाश आहे ते माझ्याकडनं येत आहे त्याच्याकडे. हा ब्रह्मसंहितेमध्ये 5व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये सुद्धा ब्रह्म म्हणतोय यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटीही. त्याच्या त्याचं जे तेज आहे त्याच्यामुळे लाखो लाखो विश्व निर्माण होत आहेत. आपण बघितलं ना आपण बोललेलो की ब्रह्मज्योती म्हणून एक प्रकार आहे. तर ब्रह्मज्योती म्हणजे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगताच्या मध्ये असलेला प्रकाश आहे. तर ते जो तेज जे आहे ब्रह्मज्योतीचं ते कृष्णाच्या शरीरामध्ये असलेलं तेज तिकडे दिसून येत आहे तिकडे. तर आपल्याला कळून गेल की कृष्ण आदित्य वर्णम जेव्हा म्हणतोय त्यावेळी किती त्याच्या शरीरात तेज आहे आणि हे तेज कोणाकडनं उधार घेतलेले नाही, हे स्वतःच ते तेज आहे ते. त्यामुळे इकडे जेव्हा आपण कृष्णाला आदित्य वर्णम ह्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण बघतो त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे की ज्याप्रमाणे सूर्य अंधार नाहीसा करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत अंधारामुळे त्या गोष्टी दिसायला लागतात, त्याचप्रमाणे जेव्हा आपण कृष्णाचं शरण घेतो त्यावेळी आपल्याला आध्यात्मिक सत्य समजायला लागतं. ते प्रकट होतं आध्यात्मिक सत्य, अज्ञान दूर होतं. चैतन्य महाप्रभूंनी ह्याच्यात सांगितलेलं आहे चैतन्य चरितामृतमध्ये सूर्य समा माया अंधकार. म्हणजे कृष्ण सूर्यासारखा आहे आणि माया अंधकार सारखी आहे, की जिकडे कृष्ण आहे तिकडे माया असू शकत नाही, जिकडे सूर्य असतो तिकडे अंधकार असू शकत नाही, जिकडे कृष्ण असतो तिकडे माया असू शकत नाही. त्यामुळे कृष्णाचं शरण केल्यावरती आपल्या आयुष्यामध्ये जे आध्यात्मिक अज्ञान आहे ते अज्ञान सुद्धा दूर होतं आपल्याकडनं. आता मी जरा स्किप करतो आहे. जेव्हा आपण कृष्णाचं तेजस्वी तेज जे आहे ते आपण त्याच्यावरती मन केंद्रित करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये जो अंधार आहे अज्ञानाचा ओके त्याच्यातनं आपण पलीकडे जाऊ शकतो आणि तमसह परसतात. आता आदित्य वर्णम म्हटल्यावरती तमसह परसतात ऑटोमॅटिकली येणारच. तर तमस म्हणजे काय? तमोगुण. तमोगुणातनं काय निर्माण होतं? अज्ञान निर्माण होतं, अंधकार निर्माण होतो. तर जिकडे तमोगुण जास्ती तिकडे अज्ञान जास्ती, जिकडे तमोगुण कमी जिथे सत्वगुण किंवा विशुद्ध सत्वगुण जास्ती, जिकडे कृष्ण जास्ती तिकडे अज्ञान कमी. आणि परस्तात म्हणजे पलीकडे त्याच्या पार जे आहे तो त्यामुळे जो सर्व अंधाराच्या पलीकडे आहे तो तमसह परस्तात. म्हणजे ज्याच्या शरणी गेल्यावरती आपलं भौतिक अज्ञान भौतिक जगाचं जे भौतिक जगात असल्यामुळे जे अज्ञान निर्माण झालंय आध्यात्मिक अज्ञान आहे तो आपल्याला त्याच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो आपल्याला. तर हे आपल्याला असं वाटत असतं की ह्या जगामध्ये किती आनंद आहे, हे जग किती छान आहे वगैरे वगैरे. तर हे एका प्रकारचं अज्ञानच झालं, कारण आपल्याला आध्यात्मिक जगताचं ज्ञान नाहीये आणि भौतिक जगाला कृष्ण स्वतः म्हटलेलं आहे दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे हे भौतिक जगत म्हणजे.
तर इथे आनंद मिळवण्याचा प्रकार तुम्ही केला तरी क्षणापुरता आनंद मिळेल, काही काळापुरता आनंद मिळेल, परमनंट आनंद मिळणार नाही. आणि जो आनंद मिळतो त्याची क्वालिटी पण चांगली नसणार आहे, क्वांटिटी तर नाहीच नाही. त्यामुळे कृष्णाच्या शरण जाऊन ते प्रकाश ज्ञान मिळवून अंधाराच्या पलीकडे जाणं आणि शाश्वत अशा जगातात जाणं, हे ह्या शरीरात आल्यानंतर आपलं हे ध्येय बनलं पाहिजे आपलं. त्यामुळे काय होतंय, असं जेव्हा आपण कृष्णाचं ध्यान जेव्हा करतो आणि त्यावेळी आपण भक्ती करतो कृष्णाची, त्यावेळी आपल्याला कृष्णा एक गॅरंटी देतोय की मी तुम्हाला अंधारातनं मुक्त करू शकतो, कारण मी अंधारात नाहीये, मी अंधाराच्या पलीकडे आहे. आपण हे उदाहरण घेतलेलं ना मागे एकदा, आपण समजा एक व्यक्ती समुद्रामध्ये जर बुडत असली, तर त्याला वाचवण्याकरता अजून एक व्यक्ती जर असेल आणि ती पण समुद्रातच जर असेल, ओके, तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला नाही वाचू शकणार, दुसरी व्यक्ती पहिल्या पहिल्या व्यक्तीला नाही वाचू शकणार. त्याला कोण वाचवू शकतं, की जी समुद्राच्या वरती आहे. म्हणजे एक समजा व्यक्ती बोटीमध्ये असेल आणि त्यांनी दोरी टाकली आणि ह्या माणसाला तो दोरी धरायला दिली आणि तर तो वाचवू शकेल. दुसरी व्यक्ती सुद्धा जर समुद्रात आहे त्याच्याबरोबरच पोहते, तर ती व्यक्ती नाही वाचू शकणार, तो पोहून पोहून किती पोहणार. तर जेव्हा कृष्ण बोलते की मी अंधाराच्या पलीकडे आहे, तर अंधाराच्या पलीकडे असलेली व्यक्तीच आपल्याला अंधारातनं बाहेर काढू शकते. जी व्यक्ती स्वतः अंधारात आहे ती आपल्याला अंधारातनं बाहेर नाही काढू शकणार. त्या कृष्ण 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात बोललाय ना, दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. की हे मायारूपी हे जे भौतिक जग आहे, ही जी संपूर्ण माया आहे, ही अतिशय म्हणजे डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे तिला पार करणं खूप डिफिकल्ट आहे. पण तो बोलतोय काय, ती मम माया बोलतो तो, ही माझी माया आहे. तर तुम्ही जर का मायेच्या पलीकडे जायचं असेल, तर कृष्ण बोलते की मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जर का तुम्ही प्रपद्यन्ते मला शरण आलात तुम्ही, तर तुम्ही मायेच्या बाहेर तुम्ही आरामात जाऊ शकाल. आणि त्याच्याकरता तो तरंती हा शब्द वापरतोय, म्हणजे तरणं, फ्लोट होणं. एखाद्या व्यक्तीला जर एक नदी वगैरे पार करून जायची असली तर त्याला पोहून जावं लागतं. तो जर पाण्यावरतीच तरत राहिला तर तो पार करण्याची शक्यता नाहीये. पण इथे कृष्ण काय बोलतोय, की हे जे भवसागर आहे, नदी तर सोडा, मी सागराची गोष्ट करतोय. तुम्ही या भवसागराचं जर पार करायचं असेल, तुम्हाला स्विमिंग करायची पण गरज नाही. तुम्ही फक्त त्याच्यावरती फ्लोट व्हा आणि मी तुम्हाला घेऊन येतो इकडे म्हणून. तर आपण सहजपणे पार करू शकतो, जर का आपण कृष्णाचं स्मरण ह्या संपूर्ण हे जे 10 क्वालिटीज आपण शिकलो, तर त्या 10 क्वालिटीजद्वारे आपण कृष्णाला समजायचा, शिकायचा प्रयत्न केला आणि त्याचं स्मरण करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला मृत्यूच्या समयी तो नक्कीच आठवण येईल आणि आपण ह्या शरीरात असतानाच आपण पलीकडे जाऊ शकू. आपण तुम्ही बघितलं ना, तमसोमा ज्योतिर्गमय, हे एक संस्कृत आहे, सुभाषित आहे हे. तर ते काय आहे, ते तमस आहे, त्याच्यापासून मला ज्योतीकडे जायचंय. तर ते सुद्धा ह्याच्यातनच येत आहे. ते तमसः परस्तात आहे तो कृष्ण, म्हणूनच आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो, आपण अंधाराच्या पलीकडे. हरे कृष्ण. तर आपण ह्या श्लोकातनं कृष्णाच्या 10 क्वालिटीज आपण बघितल्या, ज्याच्यामुळे ज्या आपण व्यवस्थित समजल्या आणि त्याला रेग्युलरली रिमेंबर केलं, तर आपण मृत्यूच्या समयी आपण कृष्णाचं स्मरण करू शकू आपण. प्रभू, एक असाच एक प्रश्न होता. तुम्ही सांगितलं चरणावर लक्ष द्यायचं, राधाराणी किंवा श्रीकृष्णाच्या. पण राधाराणीचे जे असतात चरण, ते म्हणजे मी बघतो मंदिरांमध्ये ते दिसत नाही ते चरण. श्रीकृष्णाचे दिसतात. हम्म. आणि एकच दिवस तुम्हाला वाटतं काहीतरी गोपाष्टमी, तेव्हा मी बरोबर. गेलेलो, तेव्हा मला ते चरण धामात. तर त्याचं बरोबर. कारण आहे का काही? त्याचं कारण असं आहे की राधाराणीचे चरण म्हणजे श्रीमती राधाराणी जी आहे ना, संपूर्ण भक्तीच्या अँगलने जर बघितलं ना,
तर ती खूप कॉन्फिडेन्शियल अशी ती व्यक्ती आहे ती. त्यामुळे तुम्ही बघाल, तुम्ही भगवद्गीतेमध्ये कुठेही राधा हा शब्द नाही आलेला. त्यांनी बऱ्याच लोकांचं नावं घेतलेली आहेत, त्यांनी भरपूर लोकांची नावं घेतली आहेत, पण कृष्णांनी राधा हे नाव कुठेच नाही घेतलं. तर भगवद्गीता तर फक्त 700 श्लोकांचीच आहे. संपूर्ण भागवतम मध्ये सुद्धा शुकदेव गोस्वामी फक्त एकदाच श्रीमती राधाराणीला, आणि ते पण इनडायरेक्टली रेफरन्स करतात, त्याच्यामध्ये सुद्धा नाहीये. तर काय आहे की ज्या मॅक्सिमम लोक ना भक्तीच्या बद्दल, भक्ती तर दूरची गोष्ट, पण कृष्णाबद्दलचं जे नॉलेज आहे ते पण खूप कमी असतं लोकांना. त्यामुळे राधाराणी सारखी व्यक्ती जी सगळ्यात टॉपमोस्ट अशी जी भक्त आहे, त्या भक्ताबद्दल समजणं अजूनही डिफिकल्ट होतं. कारण कृष्णाबद्दल समजणंच डिफिकल्ट आहे, तर राधाराणीबद्दल समजणं तर अजूनही डिफिकल्ट होतं. आणि मग काय होतं, जर का एखाद्या व्यक्तीला राधाराणीसारख्या व्यक्तीबद्दल नीट समजलं नाही, तर चुकीची समजूत होण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती वाढते. चुकीची समजूत झाल्यानंतर चुकीच्या समजुतीमुळे आपण त्या व्यक्तीबद्दल चुकीचे विचार निर्माण येऊ शकतात मनामध्ये, चुकीचे वाक्य येऊ शकतात आपल्या तोंडामध्ये वगैरे. त्याच्यामुळे आपले अपराध होऊ शकतात भक्तीमध्ये, आणि हे अपराध नंतर आपल्याला आध्यात्मिक प्रगतीच्या विरुद्ध दिशेला घेऊन जातात, अधोगती होते ह्या अपराधांमुळे. तर ते अपराध होऊ नये म्हणून असे जी कॉन्फिडेन्शियल व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल कमीत कमी माहिती जनसामान्यांना दिली जाते. म्हणजे काय की तुम्ही कमीत कमी तुम्ही युनिव्हर्सिटी लेवलचं एज्युकेशन घ्या, मग तुम्ही PhDचा विचार करा. आधीच तुम्ही PhDचा विचार नका करू. त्यामुळे श्रीमती राधाराणीबद्दल कमीत कमी इन्फॉर्मेशन, जनरल जे शास्त्र आहे ना भगवद्गीता भागवतम, त्याच्यामध्ये जनरल शास्त्रांमध्ये कमीत कमी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण चैतन्य चरितामृत हे एक PhD लेवलचं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये श्रीमती राधाराणीचं भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्याच गोष्टीमुळे जे चरण जे आहेत राधाराणीचे, ते एवढे सिंपल नाही आहे की राधाराणीची भक्ती कोणी व्यक्ती करू शकते म्हणून. त्यामुळे ते चरणांचं पण ते रेग्युलरली एक्सपोज करत नाहीत. ते फक्त गोपाष्टमी, राधाष्टमी वगैरे असे जे भक्ती रिलेटेड इम्पॉर्टंट फेस्टिवल्स येतात ना, फक्त तेव्हाच राधाराणीचे चरण दिसून येतात तेव्हा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna